नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेळके, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मराठी अध्ययन आणि संशोधन केंद्र, मराठी विभाग श्रीरामपूर। मित्रांनो, तुम्हा सर्वांना शुभ प्रभात। आज आपल्या या तासाला म्हणजे एकंदर आपला जो S1चा जो पेपर आहे आधुनिक मराठी साहित्य, या पेपरमध्ये तुमच्या सिलेबसमध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये प्रकाश वाटा या नावाचं एक आत्मचरित्र आहे आणि ते डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आहे। तर या स्पेशलच्या पेपरमध्ये गेल्या तासाला आपण या आत्मचरित्रामध्ये प्रकाशच्या जीवनातील म्हणजे एकंदरचे प्रसंग किंवा अनुभव आपण जे गेल्या तासाला पाहिले होते, त्यामध्ये जे टायटल दिलं होतं किंवा जे शीर्षक दिलं होतं आपण, तर ते शीर्षक होतं की प्रकाशला हेमल कशाने स्वीकारले, या संदर्भातलं ते शीर्षक होतं। मित्रांनो, हेमल कशाने कसं स्वीकारलं याचा जो प्रवास आहे या पद्धतीचा म्हणजे एकंदर प्रकाशला स्वीकारण्यापर्यंतचा जो प्रवास प्रकाशने केला होता, त्या संदर्भात आपण काही महत्त्वाचे घटना प्रसंग आपण गेल्या तासाला आपण पाहिले होते। पहा मित्रांनो, या तासाला आपल्याला प्रकाशच्या जीवनातील कसोटीचे जे प्रसंग आहे, हे प्रसंग आपल्याला या ठिकाणी अनुभवायचे आहे। पहा, खरं तसं जर पाहिलं तर एक लक्षात घ्या, बाबा आमटे यांनी हेमल कसा या ठिकाणी 1973 मध्ये लोक बिरादारी हा प्रकल्प सुरू केला होता। पहा, आणि या प्रकल्पाची जबाबदारी प्रकाशवर दिली होती, म्हणजे 1974 मध्ये प्रकाशने ही जबाबदारी स्वीकारली होती। पहा, तर ही जबाबदारी स्वीकारली असताना की प्रकाशच्या जीवनातील जे कसोटीचे प्रसंग आलेले आहे। पहा मित्रांनो, कसोटी म्हणजे काही साधी नाही, पावला पावलावर क्षणोक्षणी प्रकाश आमटे यांना जीवनामध्ये संघर्ष करावा लागलेला आहे। पहा, कारण अतिशय दुर्गम असलेला हा जो भाग आहे आणि या भागामध्ये लोक बिरादारी प्रकल्प चालवणं, आदिवासींची सेवा करणं हा पाहिजे तेवढा सोपी गोष्ट नव्हती। पहा, आणि ती गोष्ट प्रकाशने पेलण्यासाठी प्रकाशाला जीवनामध्ये जे कसोटीचे प्रसंग किंवा जी कसोटी त्याला ती द्यावी लागली, तर ते कसोटी कशा पद्धतीने, असे कोणते प्रसंग होते की ज्यामध्ये प्रकाशला आपली कसोटी पणाला लावावी लागलेली आहे। पहा मित्रांनो, या ठिकाणी म्हणजे हेमल कसा या ठिकाणी आदिवासींची सेवा करत असताना प्रकाशला जे अनुभव आले, तर त्यामध्ये पहिला जो अनुभव आहे म्हणजे पहिली जी कसोटी आहे, मुळातच एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की हेमल कसा या परिसरामध्ये आदिवासींचे जे आजार होते, पहा हे आजाराचं जे स्वरूप होतं हे अतिशय जटिल होतं। पहा, जटिल म्हणजे अवघड गुंतागुंतीचं होतं। पहा, कारण ह्या आदिवासींना काही एकाच एक प्रकारचे आजार नव्हते। पहा, हर एक प्रकारचे आजार होते। पहा, कारण काय की जंगलामध्ये सतत फिरणं, फक्त उदरनिर्वाह चालवणं, एवढा एकच हेतू या आदिवासींचा होता। पहा मित्रांनो, तुम्ही आम्ही उद्या परवा भविष्यकाळ आपला कसा निघेल म्हणून आपण संचयन करतो। पहा, संपत्तीचं संचयन करतो, आपलं जे काही इस्टेट असेल ते आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला भविष्य काळामध्ये जास्त काळ कसं टिकेल, आपल्या मुलांनाही कसं राहील, या संदर्भात आपण विचार करतो। पहा, पण हेमल कशामधला हा जो आदिवासी होता, हा फक्त आजचा दिवस माझ्या पोटाला अन्न मिळेल का, म्हणजे माझी जी ईदभर पोटाची जी खळगी आहे ती आज भरेल का, फक्त एवढाच हेतू त्याच्या डोळ्यापुढे होता। आणि ती खळगी भरण्यासाठी तो रानोमाळ जंगलामध्ये सतत फिरत असायचा। पहा, मग हे फिरत असताना पशुपक्ष्यांचं मांस खाणं, मधमाशांचं तो मध खाणं, तर या पद्धतीनं तो आपला उदरनिर्वाह करत होता। त्यामुळं आणि अंगावर तर कुठल्याच प्रकारचे कपडे नव्हते। पहा, पायात तर चप्पल नाही। मग यामुळं काय व्हायचं पहा की विविध प्रकारच्या आजारांना या आदिवासींना सामोरे जावं लागायचं, आणि विशेष म्हणजे अस्वच्छता, त्यामुळं हे आजार जास्त बळावत जायचे। पहा, तर एकंदर ह्या आजारांचा असा जटिल प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता, आणि प्रकाशने मात्र आपलं संपूर्ण आयुष्य किंवा ज्याला आपण स्किल म्हणूया, हे कौशल्य या ठिकाणी पणाला लावलं होतं। पहा, खरं तर हे विविध प्रकारचे आजार होते आणि प्रकाश तर अगदी साधा डॉक्टर होता। पहा मित्रांनो, विचार करा,
आपल्याला जर काही झालं, कानाला काही त्रास झाला तर कानाच्या डॉक्टरकडे जातो, डोळ्याला काही झालं तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जातो, अजून दुसरा काही आजार निर्माण झाला तर आपण त्या स्पेशलिस्टकडे जातो पहा. आता या ठिकाणी हेमलकशामध्ये जर काम करत असताना ह्या आदिवासींना हर एक प्रकारचे आजार होते आणि ते सगळे आजार बरे करण्यासाठी प्रकाशला आपलं कौशल्य पणाला लावावं लागत होतं पहा. कुठल्याही प्रकारचा आजार असो, प्रकाशने त्यावर रामबाण उपाय म्हणून उपचार केलेले आहे पहा. आणि त्याला त्यामध्ये चांगले बेनिफिट मिळालेले आहे. बऱ्यापैकी पेशंट बरे झालेले आहे. म्हणजे हा आनंद प्रकाशला अतिशय मोठा होता पहा. आणि सामान्य डॉक्टर असून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारावर जो आजार आहे तो आजार बरा करण्यासाठी प्रकाशने खूप मेहनत घेतलेली आहे पहा. आता यामध्ये एक पहिला जो कसोटीचा प्रसंग होता पहा, कोणता होता पहा, एक लक्षात घ्या. आता आदिवासींचं पहा, आजारामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांना झाडावरून पडणं, वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाला खरूज येणं, अंगावर पुराळे येणं, ह्या प्रकारचे आजार तर होतेच. मलेरिया, सेरिब्रल ह्या प्रकारचे आजार होतेच. हाडं मोडणं, कारण ते झाडावर चढत असायचे, ते पडायचे, मोडायचे, हे आजार तर होतेच. पण अस्वलाचा जो हल्ला आहे हा आदिवासींवर सारखा व्हायचा पहा. तर हे अस्वल जे आहे मित्रांनो, हे अतिशय म्हणजे खतरनाक स्वरूपाचा अस्वल त्या ठिकाणी, की कळपची कळप त्यांचे असायचे आणि हे आदिवासींवर हल्ला करायचे. आणि हा अस्वलाचा जो हल्ला आहे, म्हणजे एकदा तर एक पेशंट प्रकाशकडे आलं पहा, तर त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला होता. त्याची कवटी फोडली, डोळे फोडले, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये हे पेशंट त्या प्रकल्पावर आलं. प्रकाशने ते पाहिलं. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्या आदिवासीला दिसत सुद्धा नव्हतं पहा. आणि डोक्याची कवटी पूर्ण फोडलेली होती पहा. विचार करा मित्रांनो, पूर्ण उभा रक्ताने तो ओला झालेला तो ग्रस्त पाहिल्यानंतर तरीही जगण्याची जी उमेद आहे त्या आदिवासींमध्ये, तो तिथे आला. आणि प्रकाशला त्याने सगळं दाखवलं. प्रकाशने पाहिलं. मित्रांनो, डोळ्याला पूर्ण दीप आंधळा, डोळे पूर्ण फोडलेले. काय करावं प्रकाशने या स्थितीमध्ये? 150 टाके टाकले प्रकाशने त्या व्यक्तीला. किती? 150 टाके टाकले. कुठल्याही प्रकारचं भुलीचं इंजेक्शन दिलेलं नाही. मित्रांनो, आपल्याला कुठलं ऑपरेशन करायचं असेल किंवा काही गोष्टीवर प्रखर इलाज करायचा असेल तर अगोदर भूल दिली जाते पहा, कारण त्या भुलीमुळं आपल्याला कळत नाही. पण या ठिकाणी भूल न देता 150 टाके प्रकाशने टाकले. किती वेदना झाल्या असतील त्या आदिवासीला. पण मित्रांनो, आदिवासींची सहनशीलता खूप मोठी आहे. हे सगळं पचवलं आणि प्रकल्पावर 4 दिवस या आदिवासीने मुक्काम केला. आणि 5व्या दिवशी हा आदिवासी घरी ते टाके टाकल्यानंतर त्याला बरं वाटलं आणि तो त्या ठिकाणून निघून गेला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, अशा अवस्थेमध्ये तुम्ही आम्ही काय केलं असतं? एखादी जर घटना घडली, एखादा जर ॲक्सिडेंट पाहिला तर आपल्याला लगेच भुरळ येते, आपल्याला चक्कर येते, आपल्याला ॲडमिट करावं लागतं. मग अशा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये जो ग्रस्त आलेला आहे, ज्याला दिसत नाहीये, प्रकाशची काय स्थितीगती झाली असेल पहा. पण ज्या ध्येयाने प्रकाश पछाडलेला होता की हे मला या ठिकाणी काम करायचं, म्हणून प्रकाश या ठिकाणी यशस्वी होऊ शकला पहा. हे पहिलं संकट या प्रकल्पावर आलं. म्हणून प्रकाश म्हणतो की आदिवासीमध्ये दुःख पचवण्याची खूप मोठी ताकद आहे पहा. तुम्ही आम्ही हे दुःख पचवू शकत नाही. अपार कष्ट आणि प्रामाणिक हे स्वभाव विशेष आदिवासींचे आहे पहा. दिवसभर जंगलामध्ये फिरणं, मिळेल ते खाणं आणि आपला उदरनिर्वाह भागवणं, कुणाच्या खोडी न काढणं, कुणाचं काही नुकसान न करणं, प्रामाणिक स्वरूपाचा असणारा कष्टाळू हा आदिवासी या ठिकाणी प्रकाशने पाहिला. म्हणून त्यांना सेवा देण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी प्रकाश या ठिकाणी स्वतःहून या ठिकाणी पुढे आलेला आहे पहा.
आयुष्यभर यांना कष्ट आहे या आदिवासींना. थंडीपासून बचाव करण्यासाठी काय आहे त्यांच्याकडं? अंगावर कुठल्याही प्रकारचा कपडा नाही. तीनही ऋतू, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, या तिन्ही ऋतूमध्ये कुठल्याही प्रकारचा कपडा या आदिवासींच्या अंगावर नाही. आणि अशा स्थितीगतीमध्ये हा समाज या ठिकाणी जगतो आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी जी लहान लहान मुलं आहे, ज्या महिला आहे, ह्या त्या शेकोटीचा आश्रय घेत होत्या. पहा, जी शेकोटी पेटवायची आणि त्या शेकोटीचा आश्रय त्या ठिकाणी घ्यायचा. दिवसभर ह्या महिला थकत होत्या, कष्ट करत होत्या आणि थकल्यानंतर शेकोटी करायची आणि त्या ठिकाणी तिथे झोपायचं, तिथं राहायचं. पण मित्रांनो, एक दिवस काय झाला, हा दुसरा प्रसंग सांगतो मी तुम्हाला. पहिला प्रसंग मी अस्वलाचा हल्ला त्या व्यक्तीवर कसा झाला तो सांगतो. दुसरा प्रसंग जो आहे, दुसरा कसोटीचा जो प्रसंग आहे तो म्हणजे एकदा एक महिला म्हणजे आदिवासी दिवसभर काम करून खूप थकली आणि शेकोटी पेटवली, शेकली. त्या ठिकाणी आपल्या लहान मुलांना घेऊन त्या शेकोटीच्या शेजारी झोपली. गाढ झोपली असताना ते मुलगा रात्री अचानक उठलं आणि रांगत 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 त्या शेकोटीच्या तो जो आहार होता, विस्तव होता, त्या आहारामध्ये ते गेलं. याचा परिणाम असा झाला मित्रांनो, त्या लहान बाळाचे दोन्हीही पाय जळाले आणि कोळसे झाले त्या दोन्ही पायाचे. काय करावं अक्षरशः. ते मूल जोरजोराने आक्रोश करत होतं, रडत होतं. त्याच्या त्या वेदना, त्याचं दुःख हे अक्षरशः पाहवत नव्हतं. आणि याच वेळेला त्या बाईने घाईघाई त्या मुलाला घेतलं. रात्री 11:30ची वेळ होती. त्या मुलाला घेऊन प्रकल्पावर त्या ठिकाणी ती गेली. प्रकाशने पाहिलं आणि प्रकाशने पाहिल्यानंतर ते जे मूल होतं ते जोरजोराने रडत होतं, पण त्याचे पाय जे आहे पूर्ण जळाले होते, त्याचा कोळसा झाला होता. शेवटी त्या बाळाला जीवदान देण्यासाठी प्रकाशला ते दोन्हीही पाय कट करावे लागले आणि ते कट केल्यानंतर ते बाळ कसं तरी जगलं. पण पुढे काही दिवसांनी ते बाळ गेलं मित्रांनो. म्हणजे जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न प्रकाशने या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर पुढचा जो प्रसंग आहे मित्रांनो, खरं तर बालमृत्यूचं प्रमाण जे आहे हे या आदिवासींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण बाळाची आई ही मुळातच ॲनेमिक असते. पहा, आता ॲनेमिक म्हणजे कुपोषित, म्हणजे एकंदर तिला जो आहार वेळेत न मिळाल्यामुळं तिचं कुपोषण झालेलं होतं. ती थकलेली, कुपोषित असायची. पहा, त्यामुळं निर्माण होणारं जे बाळ आहे की त्यामुळं ते काय असायचं की त्याच्यामध्ये एनर्जी म्हणजे ज्याला आपण म्हणूया ते धष्टपुष्ट नसायचं. पहा, म्हणजे ह्याचा परिणाम असा असायचा, आईच मूळ ॲनेमिक असल्यामुळं ते बाळसुद्धा त्या पद्धतीनं असायचं. कारण या महिलांना कधी विश्रांतीच नाही. पहा, अहोरात्र कष्ट करायचे आणि मग ते कष्ट केल्यानंतर जे काय मिळेल त्यावर आपली उपजीविका करायची. आता तिसरा प्रसंग मित्रांनो असा आहे की एक गरोदर बाई, नुकतीच तिची डिलिव्हरी व्हायला दिवस भरत आले होते आणि अचानक एके रात्री काय झालं, तिला खूप वेदना व्हायला लागल्या, त्रास व्हायला लागला आणि नंतर त्या घरच्यांच्या लक्षात आलं की आता तिची डिलिव्हरी होणार आहे. पण काय झालं मित्रांनो की ते मूल आडवं आलं होतं. आता आडवं येणं म्हणजे काय, ज्याला आपण पायळू म्हणतो. पहा, की मूल शक्यतो डिलिव्हरी होताना डोक्याकडून येत असतं. पहा, म्हणजे डोक्याच्या बाजूने ते येत असतं. पण जर मूल पायाच्या बाजूनं आलं तर त्याला आपण पायाळू म्हणतो. पहा, आणि ही डिलिव्हरी अतिशय ज्याला म्हणतो आपण अतिशय हा महिलेचा खडतर प्रवास असतो. पहा, ज्यावेळी मूल पायाकडनं येतं त्यावेळेस महिलेला खूप वेदना होत असतात. पहा, आणि यावेळी असंच झालं की हे मूल आडवा आल्यामुळं त्या महिलेला अतिशय त्रास होत होता. पहा, काय करावं कळत नव्हतं. ब्लडिंग आधी जबरदस्त होत होती. अतिशय घाबरलेली ती महिला, घरातले सगळे माणसं घाबरलेली. आणि अशा वेळी या महिलेला प्रकल्पावर नेल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. रात्रीची वेळ असताना कसं न्यायचं, तर कुठलं ॲम्ब्युलन्स वगैरे काही साधनं नव्हते, रस्ते नव्हते, संपर्कासाठी कुठलंच साधन नव्हतं. शेवटी 4 लोकांनी झोळीच्या साह्यानं त्या महिलेला प्रकल्पावर आणलं. प्रकल्पावर आणल्यानंतर प्रकाशने पाहिलं की अरे ही महिला खरं तर अवघड आहे. कारण एकतर यामध्ये मूल वाचवायला गेलं तर आई जाऊ शकते आणि आई वाचवायला गेलं तर मूल जाऊ शकतं. दोन्हीपैकी एक कुणीतरी जाणार हे निश्चित होतं. प्रकाशने एक ठरवलं की आपल्याला या
स्त्रीला जीवदान देणं गरजेचं आहे, म्हणून खूप मेहनत केली. जर चांगल्या पद्धतीनं होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, म्हणून प्रकाशने खूप त्या ठिकाणी मेहनत घेतली, पण यश येताना दिसत नव्हते. शेवटी त्या आडव्या आलेल्या बाळाचे 2 पाय कट केले. शेवटी कट करून त्या मुलाला बाहेर काढलं. मूल मृत अवस्थेमध्ये होतं. पहा मित्रांनो, म्हणजे एक मूल गेलं, पण त्या स्त्रीला मात्र प्रकाशने जीवदान दिलं होतं. अतिशय खडतर आणि अवघड असा हा प्रसंग होता. पहा, या प्रसंगातून सुद्धा प्रकाशने त्या स्त्रीला वाचवलं होतं. म्हणजे एकंदर 3 प्रसंग हे कसोटीचे होते. कारण आपण या ठिकाणी पहिला प्रसंग अस्वलाचा पाहिला, दुसरा प्रसंग त्या जळालेल्या मुलाचा पाहिला, आणि तिसरा प्रसंग हा एका गरोदर महिलेची डिलेव्हरी होताना काय झालेला आहे, हा तिसरा प्रसंग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. मित्रांनो, चौथा जो प्रसंग आहे तो प्रसंग सुद्धा अतिशय भयावह स्वरूपाचा आहे. 10 ते 11 वर्ष वयाची मुलगी खेळत असताना, मुलं खेळत असताना अचानक बांबू जो आहे, कारण जंगलामध्ये बांबूची झाडं खूप असतात मित्रांनो, ते बांबूचं जे झाड होतं त्या एका बांबूला असा एक सिपला होता पा, तोडलेला बांबू होता, आणि त्याला असा कोपरा टोकदार होता पा. तो टोकदार खेळता खेळता त्या मुलीला तो लागला पोटाला. तो इतका घुसला आतमध्ये की आतमधलं जे आतडं आहे, अर्धा पाऊण किलोचं आतडं तिचं बाहेर आलं. शेवटी काय करावं मित्रांनो, त्या मुलीने तसंच ते आतडं हातामध्ये घेतलं, अर्धा किलो पाऊण किलोचं, आणि हातामध्ये घेऊन ती त्या प्रकल्पावर आली. मित्रांनो, ही सोपी गोष्ट नाही. पोटातून निघालेला आतडं हातात गोळा करून 3 ते 4 किलोमीटर त्या प्रकल्पापर्यंत जाणं, विचार करा, कल्पना करा काय परिस्थिती असेल. तिथे गेल्यानंतर प्रकाशने ते पाहिलं. प्रकाशने कानाला हात लावले की अरे हे काय घडलेलं आहे या मुलीच्या आयुष्यामध्ये. तरी ही मुलगी सगळं सहन करत होती. पहा, म्हणजे ज्याला आपण सहनशीलता म्हणतो, ही आदिवासींमध्ये किती मोठी आहे. शेवटी प्रकाशने ते आतडं घेतलं, तसंच एक आपल्या ज्या शस्त्राच्या साह्याने पुन्हा ते पोटामध्ये जसंच्या तसं लोटलं, वर टाके टाकले. 2 ते 3 दिवस त्या मुलीला तिथे ॲडमिट केलं, आणि 5व्या-6व्या दिवशी त्या मुलीला पुन्हा घरी सोडवण्यात आलं. मित्रांनो, हा चौथा सुद्धा प्रसंग अतिशय भयावह होता. म्हणजे डोळ्यात तेल घालून काम प्रकाश या ठिकाणी करत होता. पहा मित्रांनो, प्रकाशने काय एवढंच एक केलं नाही. या प्रकल्पावर मोतीबिंदूचे ऑपरेशन जे आहे, म्हणजे ज्यांना दिसत नाही, जे आदिवासी आहेत, ह्या आदिवासींना दिसत नाही, अशा आदिवासींचे जे मोतीबिंदू पिकलेले होते, त्या मोतीबिंदूंचं ऑपरेशन सुद्धा प्रकाशने केलं. पहा, मग प्रकाशकडे हे ऑपरेशन करताना काय होतं, तर घड्याळ नीट करण्यासाठी जी डोळ्याला लावलेला जो लेस असते मित्रांनो, त्या लेसचा वापर प्रकाशने डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी वापरला. पहा, विचार करा मित्रांनो, कोणती वस्तू कुठे कशी कामं आणलेली ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. डोळ्याचंच नव्हे तर दातांच्या ज्या वेदना, आदिवासींना जो दाताचा जो प्रॉब्लेम होता, पहा, ह्या दाताच्या प्रॉब्लेमवर सुद्धा प्रकाशने अतिशय गुणकारी इलाज केलेला आहे. पहा, म्हणजे डोळ्याचा असो, दाताचा असो, हाडं मोडलेले असो, हरेक प्रकारच्या आजारावर प्रकाशने या ठिकाणी इलाज केलेले आहेत. पहा, मग एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे कसोटीचे प्रसंग नव्हते, मग काय होते. पहा, शेवटचा एक प्रसंग असा आहे मित्रांनो, अंगावर शहारे आणणारा आहे. एक दिवस प्रकाश आणि त्याचे सहकारी प्रकल्पावर काम करत होते. ठिकठिकाणी आदिवासी पेशंट त्या ठिकाणी ॲडमिट होते. याच वेळेस एक महिला धावत धावत आपल्या हाताशी एका पोराला घेऊन आली. तिने ते पोरग त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यात दिला आणि तरातरा निघून गेली. निघून गेल्यानंतर प्रकाशला वाटलं, अरे ही महिला कोण आहे, हिला काय समजतं का नाही, कळत नाही का. मुलगा या ठिकाणी आणून दिला आणि ती घाईघाईने गेली, आमच्या स्वाधीन केलं, काही सांगितलं नाही, काय नाही. फक्त तिने एकच सांगितलं जाताने, याला ॲडमिट करून घ्या, मी अर्ध्या तासामध्ये येते. ती जेव्हा अर्ध्या तासाने आली आणि जेव्हा ती कहाणी सांगायला लागली, तेव्हा मात्र प्रकाशच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. काय सांगितलं तिने, की माझा जो पती आहे हा कॉलरा आजाराने रात्री एक्सपायर झाला, वारला,
आणि ही जी 2 मुलं होती माझी, ही दोन्ही मुलं आजारी पडली. दोन्ही मुलांना मी रस्त्याने घेऊन येत होती. त्यातलं एक मुलगा रस्त्यातच मेलं, त्याला झाडाखाली ठेवलं आणि ह्या दुसऱ्याला घेऊन आले, तुमच्या ताब्यात दिलं. इथून मी घरी गेले, मुलाचा आणि नवऱ्याचा अंत्यविधी करून आले, त्यांना पुरवलं आणि मग मी तुमच्याकडं आले. मित्रांनो, अक्षरशः डोळ्यातलं पाणी सुद्धा आटलं होतं. पाहिजे तेवढे प्रयत्न करूनही हे पेशंट, म्हणजे त्या महिलेला वाचवता आले नाही. फक्त एक मूल होतं, ते हॉस्पिटलमध्ये आणलं, त्या प्रकल्पावर आणलं, तेवढं ते पेशंट प्रकाश वाचवू शकला. म्हणजे आदिवासींच्या जीवनावर बेतणारे किती भयावह प्रसंग होते. हे प्रसंग आपण याची कल्पना जरी ऐकली तरी अंगावर शहारे येते. पहा, हे सगळं काम, तहान, भूक, सगळं विसरून प्रकाश आणि त्याचे सहकारी मित्रांनो करत होते. कुठल्याही प्रकारची झोप नव्हती, कुठल्याही प्रकारची विश्रांती नव्हती. जीवाचा आटापिटा करून प्रकाश आणि त्याचे सहकारी हे सगळं काम त्या ठिकाणी करत होते. मित्रांनो, विचार करा मित्रांनो, कसोटीचा प्रसंग एकच एक नाही आहे. या प्रसंग हे कसोटीचे पाहिल्यानंतर हरेक प्रकारचे प्रसंग प्रकाश पुढे उभे राहिले होते. पहा, आणि या प्रसंगाला तोंड देण्याचं काम प्रकाशने कसं केलंय मित्रांनो. पहा, साधी गोष्ट आहे मित्रांनो, साधा डॉक्टर आहे, पण आदिवासींचे आजार पहा ना तुम्ही, किती प्रकारचे आजार आहे. एकदा तर तो कॉलेराचा आजार आल्यामुळं एका दिवसाला 1500 बाटल्या सलाईनच्या लागल्या. विचार करायची गोष्ट आहे. आणि हे सलाईन सुद्धा काय अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं नव्हतं, तर कुणाला झाडाखाली, कुणाला उघड्यावर, कुणाला त्या टेकडीवर, जिथं जागा दिसन तिथं पेशंटला खाली झोपवायचं, झाडाला ती बॉटल अटकवायची आणि सलाईन चालू. उघड्यावरचं असणारं हे हॉस्पिटल आहे. म्हणून प्रकाशच्या जीवनातील हे जे खडतर प्रसंग आहे, कसोटीचे प्रसंग आहे, ही खरोखरच या प्रकाशची सत्व परीक्षा घेणारे आहे. पहा, म्हणून मित्रांनो, हेमलकशाने प्रकाशला जे स्वीकारलेलं आहे हे सहजासहजी नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगायचा राहिला. पहा, गळू नावाचा एक आजार होता. पहा, हा गळू नावाचा आजार असा होता पहा की पाय सुजणं, जाड पाय होणं. पहा, हातीचे पाय कसे असतात मित्रांनो, तशा स्वरूपाचे ही पाय त्या आजाराने सुजायची. पहा, एक पेशंट आलं, त्याच्याकडं पाहिलं तर अक्षरशः जसा फुगा असतो, आपण पाहतो फुग्याला काटा जर टोचला तर तो लगेच फटकन फुटणार असतो, अशा स्वरूपाचा तो पाय सुजला होता. तो मनुष्य जवळजवळ 4 किलोमीटरवरनं त्या प्रकल्पावर आला होता. वेदना होत होत्या. प्रकाशला पाहिल्यानंतर तो बोलला की यावर काहीतरी करा, मला खूप वेदना होतात. प्रकाशने काय करावं, अक्षरशः त्या एका पायामधनं 1 ते 1.5 लिटर पू बाहेर काढलेला आहे. पहा, आणि तो पू बाहेर काढल्यानंतर प्रकाशला जरा त्या पेशंटला जरा बरं वाटलं. पहा, म्हणजे गळू नाव, म्हणजे मी मागाशी म्हणालो मित्रांनो, आजार एकच एक प्रकारचे नव्हते. गळू नावाचा आजार त्या ठिकाणी बळावला होता. पहा, मोठमोठे पाय होत होते आणि त्या पायामध्ये पू, आळ्या, छोटे बारीक किडे, अशा पद्धतीने तो आजार जास्त बळावत चालला होता. पहा, त्यावर सुद्धा चांगल्या प्रकारचा उपचार प्रकाशने या ठिकाणी केलेला आहे आणि यातून बरेचसे पेशंट त्यांनी वाचवले आहे. तर मित्रांनो, या तासाला आपण जो काय महत्त्वाचा जो भाग होता पहा, म्हणजे प्रकाशच्या जीवनातील आलेले कसोटीचे जे प्रसंग होते ते प्रसंग आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. उद्याच्या तासाला आपण या पुढचा जो टप्पा आहे प्रकाशच्या जीवनातील तो आपण पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.